मित्रांनो, तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायला प्रॉब्लेम होतो, मार्केट कुठून रिव्हर्सल होईल समजत नाही, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनीची दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 5 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे. भरपूर जणांना कन्फ्युजन असतं की सपोर्ट रेजिस्टन्स कशा प्रकारे काढायचे किंवा ते काढल्यावर ते योग्य प्रकारे काम करत नाही. तर आज त्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर याला मित्रांनो तुम्ही फक्त इंडेक्स मध्येच नाही तर तुम्ही याला स्टॉक मध्ये सुद्धा यूज करू शकता. ते कसं आपण पुढे पाहणारच आहोत आणि याची एक विशेषता पण आहे मित्रांनो, ती पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला एका इंडिकेटरचा वापर करायचा. त्यासाठी आपल्याला पहिले सर्वात प्रथम कुठे जायचं, इंडिकेटरवर क्लिक करायचं आणि इथे पिव्हेट पॉइंटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला काहीसे या प्रकारच्या लाईनी तुम्हाला इथे दिसतात मित्रांनो. आता इथे काही लाईनी आलेल्या आहे, पण तुम्ही आता म्हणणार की या लाईनींचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो. तर सर्वात प्रथम मित्रांनो, मी नेहमी तुम्हाला सांगतो की कोणतंही इंडिकेटर अप्लाय केलं की त्याच्या सेटिंग मध्ये जायचं. इथे आपण क्लिक केल्यानंतर ही आपल्या समोर एक सेटिंग ओपन झालेली आहे. तर हिच्यामध्ये काही थोडेफार चेंजेस करायचे, डिफॉल्ट सेटिंग आपल्याला अप्लाय करायचे नाही. चेंजेस काय करायचे, टाईप मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे कधी क्लिक केलं तर इथे तुम्हाला फिबोनाची दिसतं. तर फिबोनाचीचं महत्व याच्यासाठी एक डेडिकेट व्हिडिओ आहे मित्रांनो, आणि त्या लेवल किती परफेक्ट काम करता आपण त्या व्हिडिओ मध्येही पाहिलेलं आहे. तर फिबोनाची आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय आणि पिव्हेट पॉइंट टाइम फ्रेम ऑटो आहे, तो ऑटो वरनं काढून आपल्याला ती डेली करायची आहे. हे चेंजेस आपल्याला नक्की करायचे. स्टाईल मध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करू शकतात की तुम्हाला हवं तर तुम्ही रंग बदलवू शकता. तसं आपण आता पिव्हेट पॉइंट आहे तर पिव्हेट पॉइंटला आपण ब्लॅक करून घेऊ, थिकनेस त्याची वाढवून घेऊ आणि ओके म्हणून देऊ. आता इथे हे आपलं पूर्णपणे इंडिकेटर अप्लाय झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये कोणतीही सेटिंग करायची नाही. आता आपल्याला याला यूज करणं शिकायचंय. पिव्हेट पॉइंट म्हणजे काय, तर हे आपल्याला डिफॉल्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स प्लॅन करून देतं, म्हणजे चार्टवर लावून देतं. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहून सपोर्ट आणि रेजिस्टन्स इथे लावायची गरज पडत नाही. पी म्हणजे काय, हा सेंटर पॉइंट आहे. याच्या वर गेलं तर आपण एक बुलिश ट्रेंड पाहू शकतो, याच्या खाली आला तर आपण एक सेलिंगचा ट्रेंड पाहू शकतो. म्हणजे हा सेंटर पॉइंट आहे. याला टच करून वरती जात असेल तर पहिलं टार्गेट काय येणार आहे आपलं, हे त्याला काय म्हणतात R1. आता नेमकं R1 म्हणजे काय ते समजून घ्या. तर मित्रांनो, R1 म्हणजे पहिली जी लेवल आहे की तिथून मार्केट रेजिस्टन्स घेऊ शकतं. त्यानंतर काय R2, जी दुसरी लेवल आहे की तिथून मार्केट रेजिस्टन्स घेऊ शकतं. त्याचप्रमाणे R3 की ही लास्ट लेवल आहे की तिथून मार्केट रेजिस्टन्स घेऊ शकतं. तर ह्या लेवल आपल्याला दिलेल्या आहे. कधी R1 ला ब्रेक केलं मित्रांनो तर आपलं टार्गेट R2 कडे शिफ्ट होतं, R2 ला ब्रेक केलं तर आपलं टार्गेट R3 कडे शिफ्ट होतं. याप्रमाणे सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता. यामध्ये तुम्ही स्टॉप लॉस सुद्धा ट्रेड करू शकता. कधी तुम्ही इथे ट्रेड कुठे इनिशिएट केलेला आणि ट्रेड तुमच्या दिशेने चाललाय तर तुमचा पिव्हेट पॉइंटच्या खाली स्टॉप लॉस राहील. मार्केटने पहिला R1 ब्रेक केला आणि वरती गेला तर तुमचा स्टॉप लॉस या ठिकाणी येऊन जाईल आणि त्याचप्रमाणे तुम्ही स्टॉप लॉस हा पुढच्या साईडला ट्रेड करू शकता. मार्केट कधी खाली आला तर तुम्हाला इथे S1 दिसतं. S1 म्हणजे काय, सपोर्ट 1. बरोबर, पहिल्यांदा इथे सपोर्ट घेऊ शकतो. त्याचप्रमाणे इथे S2 पाहायला मिळतं आणि S3 पाहायला मिळतंय. तर हा सपोर्ट 1 आहे मित्रांनो, हा सपोर्ट 2 आहे आणि हा सपोर्ट 3 आहे. म्हणजे मार्केट कधी खाली आलं तर इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन परत वरती जाऊ शकतं. याला कधी ब्रेक केलं तर आपलं टार्गेट ह्या ठिकाणी असेल आणि याला ब्रेक केलं तर आपलं टार्गेट ह्या ठिकाणी असेल. इतकं बेसिक आहे मित्रांनो पिव्हेट पॉइंटला यूज करणं. पण याची एक खासियत आहे, ती आता तुम्ही समजून घ्या. याची जी खासियत आहे ना मित्रांनो, ही तुम्हाला पाहून सुद्धा आश्चर्य वाटणार आहे. ते कसं की आपण आता टाइम फ्रेम 5 मिनिटाची सिलेक्ट केलेली आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही कोणतंही इंडिकेटर वापरत असल्याने इंडिकेटरमध्ये जेव्हा तुम्ही टाइम फ्रेमला स्विच करता, म्हणजे 5 मिनिटावरनं 15 मिनिटाला येणार, 1 तासाला येणार, 2 तासाला, 4 तासाला, तर तिथल्या लेवल ह्या बदलत असतात. उदाहरणार्थ मुव्हिंग ॲव्हरेज तुम्ही लावून पण टाइम फ्रेम स्विच करा, तुम्हाला मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा बदललेला दिसेल. तुम्ही RSI यूज करत असला तर टाइम फ्रेम चेंज केला बदललेला दिसतो, MACD बदललेली दिसते. हे भरपूर टाइम फ्रेम नुसार यामध्ये चेंजेस होतात. पण पिव्हेट पॉइंट हे टाइम फ्रेम वर बेस इंडिकेटर नाही मित्रांनो. ते कसं, आता मी तुम्हाला सांगतो. कधी आपण हा P पॉइंट पाहिला मित्रांनो, तुम्ही इथे साईडला पाहू शकतात की त्याची एक्झॅक्टली लेवल 643 आहे, बरोबर आहे. मी आता याला 15 मिनिटांमध्ये शिफ्ट केलं मित्रांनो. 15 मिनिटांमध्ये पण शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला पिव्हेट पॉइंट दिसतोय, तिथे त्याची लेवल 643 आहे. तुम्ही वरच्या दिशेला पाहू शकतात की मी चेंज करतोय. इथे मी 1 हवर मध्ये सुद्धा चेंज केलं मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की पिव्हेट पॉइंटची रेंज ही बदललेली नाहीये. मी 4 तासावर जातो मित्रांनो, तुम्ही पहा पिव्हेट पॉइंटची
ही लेवल बदललेली नाहीये. मोठ्या टाइम झोनवर गेलो आपण, कधी आता लहान टाइम झोनवर आलो, जसं मी 1 मिनिटाच्या टाइम झोनवर आलोय मित्रांनो, तर तुम्ही इथे पाहू शकतात की त्याची लेवल बदललेली नाहीये. आपण परत 5 मिनिटांमध्ये जाऊ. यावरनं काय लक्षात येतंय की कोणत्याही टाइम फ्रेमवर गेल्यावर ती लेवल बदलत नाही. म्हणजे तुम्हाला जे सपोर्ट रेजिस्टन्स हे मिळालेले हे प्रत्येक टाइम फ्रेमवर तुम्ही ट्रेड करू शकता. मग तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर कधी ट्रेड करणारे ट्रेडर असणार तर तुम्हाला तिथे पण हे कामात येणार आहे. 1 मिनिटासाठी पण कामात येणार आहे, 3 मिनिटासाठी पण येणार आहे, 5 मिनिटासाठी पण येणार आहे, प्रत्येक टाइम फ्रेमवर. आणि पिव्हिएट पॉइंट किती योग्य प्रकारे काम करतो ते आपण इथे पाहिलेलं आहे. R1च्या वर ओपन झालं, मार्केटने तिथे सस्टेन केलं आणि R1 ला इमिजिएटली ब्रेक केलं, परत वरच्या दिशेला गेलं आणि R1 लाच तिथे रेजिस्टन्स केलं. कारण तो काय आहे, रेजिस्टन्स आहे मित्रांनो, R1 रेजिस्टन्स आहे. तर तिथूनच मार्केटने परत सेल ऑफ आला आणि मार्केट खाली कुठपर्यंत आलं, पिव्हिएट पॉइंट पर्यंत. आता तिथेच सपोर्ट घेऊन मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला नेक्स्ट टार्गेट केव्हा पाहायचंय, जेव्हा R1 ब्रेक होऊन मार्केट तिथे सस्टेन करेल तोपर्यंत R1 ऍज अ रेजिस्टन्स सारखंच काम करणार आहे. आपण अजून मागचे उदाहरण पाहू की जेणेकरून तुम्हाला इथे समजेल मित्रांनो की या लेवल किती परफेक्ट काम करतात. इथे गॅप अप ओपन झालं, मार्केट R1च्याच वर ओपन झालं, मार्केटची पहिली कॅन्डल R2 पर्यंत गेली, R2 ला ब्रेक केलं, तर तुम्ही पाहू शकता लगेच R3 पर्यंत मार्केट हे झालं. आणि नंतर तर वरच्या लेवल नसतात, याच्यामध्ये 3 सपोर्ट आणि 3 रेजिस्टर आपल्याला डिफॉल्ट दिलेले असतात मित्रांनो. आणि हे कधी कधी होतं की R3 ची लेवल ही ब्रेक करून तो वरती चालला जातो. आता परत आपण मागच्या दिवसाला आलेलो आहे मित्रांनो, आणि तुम्ही इथे पाहू शकतात की मार्केट इथे कुठेतरी ओपन झालं, मार्केट खाली आलं, पिव्हिएट पॉइंटला वर थोडा वेळ साइडवेज झालं, ब्रेक केलं पिव्हिएट पॉइंटला, तर तुम्हाला दिसेल हे S1 पर्यंत आलं, परत वर जाण्याचा प्रयत्न केला तो कुठपर्यंत गेला, पिव्हिएट पॉइंट पर्यंत, परत खाली आलं आणि खालीच कुठेतरी मार्केट हे क्लोज झालेलं आहे. तुम्ही याला बॅक टेस्ट करा मित्रांनो, मी हे दाखवतच राहील ह्या लेवल किती परफेक्ट काम करतात. तुम्ही याला बॅक टेस्ट करा, तुम्हाला हे कामात येईल. तर मित्रांनो आता आपण याला स्टॉक मध्येही पाहू की हे स्टॉक मध्ये किती परफेक्टली वर्क करतात. तर मित्रांनो इथे महिंद्रा आणि महिंद्राचा चार्ट लावलेला आहे 5 मिनिटाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न. तुम्ही पाहू शकतात की इथे मार्केट कुठेतरी ओपन झालं R1 आणि R2च्या मध्ये, मार्केटने थोडा डीप घेतला, मार्केटने जसं पहिल्यांदा R1 ब्रेक केलं, R2 ला आला आणि R2 ब्रेक केलं, तर R3 पर्यंत आपल्याला इथे टार्गेट पाहायला मिळालं. तेव्हा परत R3 ला ब्रेक केलं मित्रांनो, तर R2 पर्यंत आला, R2 ला ब्रेक केलं, R1 पर्यंत आला आणि त्याला ब्रेक केल्यानंतर पिव्हिएट पॉइंट पर्यंत आला. म्हणजे लेव्हलवर आल्यानंतर तुम्ही कॅन्डलस्टिक पाहू शकता की तिथे प्राइस स्टॉप झालेली मित्रांनो, साइडवेज झालेली. म्हणजे त्या लेवल किती परफेक्ट काम करतं हे त्यावरनं समजतं. लेवलला ब्रीच करणं एक वेगळं आहे, पण त्या लेवलला काहीतरी प्राइस ऍक्शन बनणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यावर आपण आपली प्युअर प्राइस ऍक्शनची सिरीज आहे ना, त्यामध्ये जाऊन तुम्हाला ते समजेल की प्राइस कशा प्रकारे रिॲक्ट होते. आता पिव्हिएट पॉइंटला ब्रेक केल्यानंतर पहिलं टार्गेट तुम्हाला इथे पाहायला मिळालं S1 नंतर परत बाउन्स घेतला. का घेतला, कारण S1 आहे मित्रांनो, सपोर्ट येतो, त्याला ब्रेक केलं का नाही, तिथून बाउन्स घेतला, पिव्हिएट पॉइंट पर्यंत आलं, तिथे परत इथे साइडवेज होताना दिसतं आणि त्यानंतर परत R1 कडे आहे आणि आता सध्या मार्केट R1 जवळ आपल्याला पाहायला मिळतंय. तर याप्रमाणे आपल्याला कुठे बाय इनिशिएट करायचं, कुठे सेल इनिशिएट करायचं, आपला स्टॉप लॉस कुठे असेल, आपलं टार्गेट काय असेल ना, हे आयडेंटिफाय होतं मित्रांनो विचार. म्हणजे आपण कुठेही रँडमली ट्रेड घेणार नाही. मला वाटतं हा स्टॉक सेल करायचा तर मी R1 R2 R3च्या लेवलला मी तो सेल करेल आणि माझा स्टॉप लॉस कुठे राहणार आहे, त्या लेवलच्या वरच्या साईडला. आणि मला कधी बाय करायचंय तर मी कुठे बाय करेल मित्रांनो, S1 S2 किंवा S3च्या ठिकाणी, आणि माझा स्टॉप लॉस त्याच लेवलच्या खाली असेल. तर तुम्ही पाहू शकतात की तिथून आपल्याला एक चांगला ट्रेड हा मिळत असतो आणि आपण आपला स्टॉप लॉस पण ट्रेल करू शकतो. याप्रमाणे आपण पिव्हिएट पॉइंटचा वापर करून आपले डेलीसाठी सपोर्ट रेजिस्टन्स आयडेंटिफाय करू शकतो. याच्याबरोबर प्राइस ॲक्शनला पण इन्क्लूड केलं तर तुमची ॲक्युरेसी अजून नेक्स्ट लेवलला जाणार आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.